पाहुणे मंडळी, ऋषी भाऊजीची आतुरतेने वाट बघायलेत, ती म्हणजे आपली कमळी येत आहे हो. वू! काय करून आलीस हे गौरे? पोरीला एकटीला सोडून आलीस? तिला किती वाईट वाटलं असेल. काय करू काय करू? बंड्याने यो मोबाईल दिलाय, गरज लागली तर फोन कर म्हणालाय. काय करू? कमळीला फोन करू काय? काही हरकत नाही, वाऱ्याने विझला असेल. आपण पुन्हा लावूया. तू काही करणार आहेस की हे सगळं असंच बघत बसणार आहेस? कर ना काहीतरी. एवढी घाईवरी नाही, अति घाई संकटात नाही. बरोबर बरोबर. आपला पत्ता काढायला अजून वेळ नाही. एकदा का आपला पत्ता हातात आला ना की मग आपण घाव घालायचा. थोडा वेळ थांब, ती वेळ आता जवळच झालेली आहे. तुझी वेळ कधीच येत नाही, कळलं? आता कोणचा साखरपुडा होईल मग तुझी वेळ येईल. शांत, चेहऱ्यावर हसू. सरू काकी, साखरपुडा सुरू झाला बरं का. हे बघा. बंड्या, कमळी कुठे आहे? कमळी अहो ऐक की, हे बघा. कमळे, मला माफ कर ग पोरी. तुझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या वेळेला मी तुझ्या बरोबर नाही तिथं. खरं हितनं तुला बघून मला समाधान मिळते अगं. कोणाशी बोलतोस? काकी, आमच्या गावाकडे आहे की नाही काकी आहेत, त्यांच्या संग बोलालोय. हो? चला आता सगळ्यात महत्वाचं काम ज्यासाठी आपण इथं जमलोय. राजन काका, ते अंगठी घालायला चालल्या तिकडे. सरू काकी, मी नंतर करतो तुम्हाला फोन. ठेवतो.
ही कमळीने घ्यायची, ही कमळीला घालायची. ऋषी तिच्या बोटात अंगठी घाल. कमळी, आता तू. आला आला माझा हुकमी एक्का आला. थांबा. हा इथे इथे इथे. हा साखरपुडा होणार नाही. हा काय मूर्खपणा आहे. आधी अनिका, मग तू काय चालवलेत काय? बस करा आता. नाही बाई, एक मिनिट. म्हणजे काय करायचंय तुम्हाला? अंगठी तिच्या हातात घालायची, हो ना? हेच करायचंय ना तुम्हाला? जे काही करायचंय ते करा, चालेल. तुमच्या मनाप्रमाणे वागा, चालेल. माझं त्याबद्दल काही एक म्हणणं नाहीये. फक्त मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची, अशी गोष्ट सांगायची की जी तुमच्यापैकी कोणालाही माहीत नाहीये. कामिनी, अगं हो हो वहिनी, मला बोलू तर देशील का नाही? एक गोष्ट मात्र तुला माहित आहे, ही जी मुलगी आहे हिच्याबद्दल नेहमीच माझ्या मनामध्ये संशय होता आणि तो तसाच राहणार, बरोबर? त्यामुळे माझं असं सांगणं आहे की ही मुलगी तुझी नात नाहीये. कामिनी, किती वेळा तू नवीन नवीन नाटकं करणार आहेस? सगळ्यांना माहिती आहेत. आता बंद कर हे नाटक. नाही बहिणी, आजपर्यंत माझ्याकडे कुठलाही ठोस पुरावा नव्हता म्हणून तू प्रत्येक वेळेला मला थांबवत आलेली आहेस, पण आता नाही. आज माझ्याकडे असा एक पुरावा आहे, तो मी तुम्हा सगळ्यांसमोर आणणार आहे.